हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत पफ स्लीव डिझाईन कशी कटिंग करायची आणि शिलाई कशी करायची. 9.5 इंचाची सिंपल स्लीव तयार करून घ्यायची. शिलाई मार्जिन सोडून 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. 8 इंचाची घडी घ्यायची व 9.5 इंचावरती टेप ठेवून 3 इंचाचा उतार देऊन घ्यायचा व मार्किंग आखून घ्यायची व कट करून घ्यायची. दंडघेराचा आकार प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन मार्किंग करून घ्यायची. मार्किंग करून झालेले आहे. आता आपण पफ कसा बनवायचा तो पाहणार आहोत. त्यासाठी कापड डबल फोल्ड करून घ्यायचं. स्लीवच्या डबल कापड घ्यायचं किंवा एक्स्ट्रा कापड नसेल तर 5 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं. काठ मापून घ्यायचा. काठ जितका असेल तितका बाहीतून मार्जिन कट करून घ्यायचं. 3 इंचाचा काठ आहे तर बाहीमधून 3 इंच अंतर कट करून घ्यायचं. व राहिलेल्या मापाचे अंतराचं कापड कट करून घ्यायचं. कापड हाफ फोल्ड करून घ्यायचं व मार्किंग केलेल्या पासून 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. प्रत्येक 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही बाजूने अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची. 4 किंवा 5 गुड्या येतील अशी मार्किंग करून घ्यायची. तर दोन्ही बाजूने मार्किंग तयार आहे. आता मध्यभाग घ्यायचा व मध्यभागावरती सर्व मिऱ्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या. एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सर्व मिऱ्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या. 3 किंवा 4 गुड्या येतील असं कापड घ्यायचं. त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे गुड्या ठेवून घ्यायच्या. व त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. तर आता मध्यभाग काढून घ्यायचा वरच्याही बाजूने व ह्या गुड्या अर्धा इंचावरती अंतर सोडून गुड्या ठेवून घ्यायच्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचावरती अंतर सोडून गुड्यांवरती एक पिन लावून घ्यायची. एकदम फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचं व त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. एकदम सुंदर प्रकारे आपली स्लीव तयार होते. तर सर्व पिना बाजूला काढून घ्यायच्या. एकदम फिनिशिंगमध्ये स्लीव तयार आहे. आता ही स्लीव आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत. मध्यभागावरती मध्यभाग ठेवून पाहायचा. आता आपण याच्यावरती काठ जोडून घेणार आहोत. तर काठही मध्यभाग ठेवून घ्यायचा व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच्यावरती काठ ठेवून एक शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. आता काठावरती एक शिलाई मारून घेणार आहोत. तर शिलाई मारून घेतलेली आहे. आता अस्तर ठेवून घ्यायचं व काठावरती खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेतलेली आहे. आता अस्तर आतमधल्या बाजूने पलटी करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. अस्तर आणि ब्लाऊज पिसाचा मध्यभाग येईल असंच गुड्यांवरती एक शिलाई मारून घ्यायची. पूर्ण अस्तरवरती चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची. कमी पडलेलं कापड आपण नंतर जोडून घेणार आहोत.
एकदम फिनिशिंगमध्ये पूर्ण स्लीववरती शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण आता कमी पडलेलं कापड जोडून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी कमी पडलेलं कापड जोडून घ्यायचं व त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे पॅच जोडून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपली सिंपल पफ स्लीव तयार आहे। घातल्यावरती एकदम व्यवस्थित छान दिसते। तर तुम्हाला ही डिझाइन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। त्याच्यावरती एक बटन ठेवून एकदम सुंदर प्रकारे स्लीव तयार आहे।